मला काहीच माहिती नाही मॅडम. मला माझी नोकरी प्रिय आहे मॅडम. आम्हाला नाही माहिती. आम्ही कशाला असलं काय करू? नाही नाही नाही, काहीच उपयोग नाही आहे. आता पोलिसांनाच बोलावं लागणार, त्याशिवाय तुम्ही काही कबूल करणार नाही. हो मॅडम, एवढ्याशा गोष्टीसाठी तुम्ही शाळेत पोलीस वगैरे कशाला बोलवताय? नाही, मला पोलिसांना आणायचंच नाहीये. मला फक्त एवढं जाणून घ्यायचं की हे केलं कुणी. पण अहो मॅडम, काय उपयोग आहे आता हे काढून? झालं ना ऍडमिशन, आले ना ते शाळेत आता. अगं पण मला फी वगैरे भरेपर्यंत कोणी सांगितलं का नाही की ते ऍडमिशन घेत आहेत? हो पण मॅडम, कुणीतरी फी भरली की तुम्हाला सांगायची प्रोसिजर नाही आपल्या शाळेची. बाकीच्या सर्व गोष्टी बघण्याचं काम आमचं असतं ना. म्हणजे ऑफिसचं पेपर पण आम्ही सर्व तपासत असतो. सगळी खात्री करूनच देतो ना मॅडम आम्ही ॲडमिशन. त्याच्यावरती फक्त सही करायचं काम तुमचं असतं. आता प्रत्येकाचं ॲडमिशनचं तुम्हाला येऊन सांगायचं कसं? आणि हा घोळ मी का करू? मला माझी नोकरी प्रिय आहे ना मॅडम. अहो पण ही केस वेगळी आहे ना. कशी वेगळी? म्हणजे तुमचे मालक आहेत म्हणून वेगळी का? मॅडम जाऊ का? शाळा सुटली. ये चला चला. थांबा. ऐकलीये मी बे. जोपर्यंत मला हे कळत नाही की कुणी हे केलंय तोपर्यंत ना मी जाणार इथून ना तुम्हाला कोणाला जाऊ देणार. अहो पण मॅडम, असं किती वेळ इथे थांबायचं? किती वेळ? हे बघा, जेवढ्या लवकर तुम्ही कबूल कराल तेवढ्या लवकर तुम्ही घरी जा. पण मी काय म्हणतो मॅडम, आता सर्व प्रोसिजर प्रमाणे झालं आहे ना. म्हणजे तुम्ही पण सही केली आहे ना त्याच्यावर. आता पण काय करू शकणार? हा, आणि आमची दप्तरं पण वर्गात आहेत, तेवढी तरी घेऊन येऊ देत की. ए पोरांनो, अरे बॅगा तुम्ही वर्गातच विसरून आला होता. चला शाळा सुटली. अधिपती इकडे थांबा. थांबा इकडे. काय झालं? काय सभा का भरवल्या? अशी काय इशे हार्ड झालं काय? अहो ते तुमच्या ऍडमिशनचं. मॅडम म्हणतात त्यांनी तुमच्या फॉर्मवर सही केलीच नाही. म्हणजे त्यांना आठवतच नाही सही केल्याचं. त्यांना असं वाटतं ही सगळी आयडिया आम्ही केली. हा हा हा, असं झालं वे? नाही नाही, तुम्ही कशाला काय आयडिया करशील? ही आयडिया तर ह्याची आहे. याची आहे. हा, याची इच्छा होती, देवाची इच्छा होती. म्हणताना त्यानं आमचं ऍडमिशन या शाळेत केलेलं आहे. तुम्ही कशाला मुद्दाम काय करशील? काय केलं काय तुम्ही? नाही नाही. सर तुम्ही काय केलंय काय? हा नाही, मी कशाला काय करू? मला माझी नोकरी प्रिय आहे ना सर. हा बरोबर आहे, पण देवाची अशी इच्छा होती. आता एकदा त्यानं निर्णय घेतला म्हणल्यावर तिथं कोण काय अडवू शकतं? त्याचा फैसला ऑन द स्पॉट असते. तरी बी ह्या शाळेत ह्यो मुलगा नकोच असं जर कोणाला वाटत असेल, असा निर्णय एखाद्याला धडाडीचा धाडकन घ्यायचा असेल तर आम्हाला शाळेतनं काढू शकतो. तसा एक रस्टिकेट करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. पण असं कसं रस्टिकेट करणार? का काढणार तुम्हाला शाळेतनं? तेच मी सांगालोय की समजा मी या शाळेची शिस्त मोडली, नियम मोडला, येडावाकडा वागलो, आडगेपणा केला तर मुख्याध्यापिका मॅडम आम्हाला शाळेतनं काढू शकतात. पण त्या नियमाला बांधील आहेत. आम्ही जर असं काही केलंच नाही, पण तरी जर त्यासने असं वाटलं की नियमाच्या बाहेर जाऊन ह्यो पोरगा आपल्याला आपल्या नजरेसमोर नको आहे असं वाटतंय काय? असं वाटत नसणार का? कारण त्या नियमाच्या पक्के आहेत. म्हणजे त्या कुणावर अन्याय होऊ देत नाहीत असं आम्ही तर ऐकलं या शाळेविषयी. म्हणताना तर आम्ही या शाळेत ऍडमिशन घेतलेलं आहे. हा, कारण इथं पोरं एवढी तुमच्यासारखी भारी आहे, शिक्षक एवढे भारी आहे, स्टाफ एवढा भारी आहे, नोकरी प्रिय असणारे आपले क्लार्क सर एवढे भारी आहे. सगळ्यात महत्वाचं मुख्याध्यापिका मॅडम आमच्या एवढ्या भारी आहेत गणी. म्हणताना आम्ही इथे ऍडमिशन केलं. नाही तर कोल्हापुरात शाळा काय ढिग पडलेत की. त्यामुळे आज या ठिकाणी मी सांगू शकतो की माझं या शाळेमध्ये ऍडमिशन कन्फर्म झालेलं आहे. जवळ मी कोणताही नियम मोडत नाही आणि काही येडवाकडं वागत नाही तोवर मला या शाळेतून कोणी काढू शकत नाही असा ठाम विश्वास माझा या शाळेवर आणि मेन म्हणजे मुख्याध्यापिका मॅडमवर आहे. एवढे बोलून मी माझे 4 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बस. काय चाललंय? शाळा सुटली आहे ना? जा माता. गुड डे मॅडम. गुड डे मॅडम. गुड डे मॅडम. तुमचं काय?
गुड डे मास्तरीन बाई. जा. ऑफकोर्स पण म्हणल्या नाहीत. ताई, हे बघ मी बडीशेप भाजल्या. हे घे. झाली बडीशेप खाऊन जा निघ आता. नाही म्हणजे ते परत एकदा फोन झाला तुझा? फोन कसला कुणाचा? अगं चंचीला तिची तब्येत कशी आहे काय कळलं तुला? बरी आहे ती. तुला सांगितलं ना मी एकदा. आम्ही तिची सगळी व्यवस्था बघतो म्हणून. परत परत काय विचारतेस? नाही तसं नाही ताई, काळजी वाटते म्हणून म्हटलं. नाही दुर्गे, तुझी लेक जरी असली तरी आम्हाला बी तिची काळजी आहे. लेकीसारखीच आहे की ती आमच्या. ताई तू रागवणार नसशील तर एक विचारू? आता एवढं विचारलंच आहेस तर पुढचं पण विचार. जे काय तुझ्या मनात असेल ते सगळं बोल. आणि दुसरं, तुला हेच जर काय विचारायचं होतं तर ते बडीशेपचं निमित्त कशाला करायचं? अगं नाही ताई, निमित्त वगैरे काय नाही. अगं मला खरंच बडीशेप. ठीक आहे ठीक आहे ठीक बोल. नाही म्हणजे ताई मी एकदाच चंचीला जाऊन भेटून येऊ. लेकीची वड लागली भेटावं वाटतंय. वय ताई, पोर रस्त्यावर पडली होती ग. वाटणार नाही का भेटावंसं तिला? वाटणार की, नक्कीच वाटणार. मग ताई जाऊन येऊ? नाही ठीक आहे. आता तुझी एवढी इच्छा आहे म्हणल्यावर आम्ही तुला कसं अडवणार? जा. जा म्हणलीस? खरंच जाऊन येते हा. आणि उभ्या उभ्याच का नाही तिला मी फळं देते, चौकशी करते, ती कशी आहे ते समजा बघते हा. फक्त फळं देऊन येते आणि चौकशी करून येते हा. अशी जाते अशी येते हा. ऐक दुर्गे. हा ताई, अजून काय घेऊन जायचंय? हा तुझी बॅग घेऊन जा आणि तिकडच राहा. ताई अगं एक शब्द बोलू नकास. सगळं माहित असतं ना तुला हे विचारायची हिंमत कशी झाली ग? हा जा जा. तुझ्या लेकीला भेटायचं ना तुला. जा आणि माय लेकी तिकडेच राहा. निघ आता. ताई ह्यो प्रश्न विचारल्यावर बोलती बंद होणार आहे मास्तरीन बाईंची. पुढं काय नाही, हे नको. खाली दिलेल्या मुद्द्यांना अनुसरून करारीपणा. बघूया ह्याच्यावर काय बोलतात. करारीपणा. सरकार हे काय कवापासून सुरू केलंय? काय काय कवापासून काय काय करालोय? अभ्यास बिभ्यास शाळेत जाता की काय? शाळेत कशाला जाईन मी? उगाच काय तर फालतूपणा बनव. शाळेत कशाला जाईन? मग ह्यो अभ्यास बिभ्यास काय? नाही ते हे काढा. हे रे आपलं प्रश्न काढालोय रे. प्रश्न काढायला? तुला कसं प्रश्न पडतात का नाही? एवढं खंडीभर पडतात का नाही आता? तसं मी पुस्तकातनं जरा बारीक बारीक काढालोय प्रश्न. जरा टाइमपास तेवढंच. मला पण तोच प्रश्न पडला. तुम्ही प्रश्न का काढतायत? मला काही कळाना तुमचं काय चाललंय बा. अरे ते आपल्या हिच्यासाठी काढालोय रे प्रश्न. तिच्यासाठी? कुणासाठी? अरे रव्या, पण तुला कशाला काय तर कळायला पाहिजे. ती ही नाही का रे आपल्याकडे स्वयंपाकाला येतात आपली धनाजी, मितालीचा बाबा धनाजी, हो त्याची मुलगी कबड्डी. अरे धनाजीची मुलगी कोण? धनाजीची मुलगी मिताली. तिची कबड्डीची मॅच आहे. आणि तिची ती ही पण आहे, घटक आहे. काय? चाचणी आहे घटक रे. परीक्षा रे, शाळेत परीक्षा आहे. तर ती ह्याला म्हणली कबड्डीला. धनाजीला म्हणली कुठे काय ऐकतोस तू? नीट ऐक. ती म्हणली धनाजीला की बाबा एवढा अभ्यास, आता याचं मी कसं करू बाबा? तुम्ही मला प्रश्न काढून द्या बाबा परीक्षेसाठी बाबा. धनाजीला काय त्यातलं काय 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 दगड कळना ढेकळ कळना. त्यानं बडवून घेतली डोसक्यावर पुस्तकं. तो म्हणला बाबा आता मी कसं करू बाबा? तो माझ्याकडे आला, मला म्हणला बाबा तुम्हाला जमत असलं तर तुम्ही त्याची प्रश्न उत्तर काढून द्या बाबा. तुला कळलं का बाबा? कळलं मला बाबा. पण बाबा एवढी पुस्तकं तुमच्याकडे कुठून आली? हे कबड्डीने दिली. कबड्डीला? मितालीने दिली. काय ऐकतोस तो? फालतू काय तर.
तिनं तुम्हाला पुस्तकं दिली, मग सरकार तिनं शाळेत काय घेऊन गेली? ती कबड्डी घेऊन गेली. आ? कबड्डीची मॅच आहे तिची, ती कशाला काय तर पुस्तकं बिस्तकं घेऊन जाईल शाळेत. अहो, कबड्डीची मॅच आहे ते ठीक आहे, पण तिची परीक्षा पण आहे ना. ते थोडा ए ए ए ए हे बघ, एवढे प्रश्न मला मितालीने पण विचारले नाही. तू कशाला विचारलायस काय तर उगाच? बस की. मला आहे ना सरकार लय मोठा घोळ दिसतोय. काय गोळबिळ काय नाही, उगाच ग बस, काय नाही. बाळा फोन वाचतोय तो, फोन तरी उचल. ते उचलतो पण मला पुस्तक बघू द्या की. ए पुस्तक बघूया, फालतू काय तर भानगडी तू लक्ष घालून फोन उचल. बघ एवढ्या रात्रीचा कुणाचा फोन येतोय, पोरगी बिरगीचा असणार 100% होय की नाही? तुमची लढताना आम्हाला माहित आहे. तू लावा लावा कनेक्शन. उचलतो. तुझं तरी काय कनेक्शन लागतंय का बघ. हॅलो हॅलो रवींद्र. रवींद्र. रव्या, मी बोलतोय चारुहास. मोठे मालक बोलतोय. बोला ना. ऐक ऐक ऐक, हा हा. आत्ता तिथं काही बोलू नकोस. तुझ्या आजूबाजूला अधिपती आहे. होय. थोडं बाजूला येशील? येतो. सरकार लाईटा बिटा बंद करून ये रे येताना. वय सरकार. हॅलो बोला की. रव्या, माझं एक काम होतं तुझ्याकडे महत्वाचं, पण ते कुणालाही न सांगता करायचंय. सांगा की काय काम आहे. नाही, मी आत्ता तुला फोनवरती सांगत नाही ते. तू उद्या जरा येशील माझ्याकडे, माझ्या खोलीत ये. आणि हे बघ, अधिपती भुवनेश्वरी यांना कळायला नकोय तू मला भेटायला येतोयस. पण सरकार एवढं कोणतं सिक्रेट काम काढलंय माझ्याकडं? हे बघ, मी तुला सगळं सांगतो. जर तुला कोणी अडवलं माझ्याकडे येताना तर सांगायचं सहज माझ्या तब्येतीची चौकशी करायला आलायस. हे येतो मी उद्या. आणि लक्षात ठेव, हे कुणाला सांगायचं नाहीये, गुपचूप करायचंय. मी तुला उद्या सकाळी फोन करतो. पण होय होय, चालेल चालेल. मोठ्या मालकांचं माझ्याकडं काय काम असेल, ते बी एवढं सिक्रेट. ही इरा कशी नाही आली अजून? अगं निखिलला भेटायला गेलीये ना, येईल ती. हा घ्या, बडीशोप घ्या. तसंही बरं आहे म्हणा, ती घरी नसली की शांतता तरी असते घरी. अगं आई काय बोलतेस तू? अगं खरं आहे तिचं म्हणणं. ती घरात असली ना की सारखं नुसतं तेच 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 तुणतुणं वाजवत असते. मला तर कळतच नाही, माझ्या इथे असण्याचा तिला इतका का त्रास होतो. असं का वागते ती? अक्षरा, मला एक सांग, तुमच्या या सगळ्या प्रकरणामध्ये अधिपती भुवनेश्वरी बाईंच्याच बाजूने होते ना? ते तसंच वागतात आई. त्यांना त्यांच्या पलीकडे काही जगच दिसत नाही. तू जर असं म्हणतेस तर मला एक कळत नाही की ते इथे का असतात. आणि इराच्या बोलण्यात पण ते आलं की ते सतत येतात इथे म्हणून. ते काही मला माहित नाही. अगं पण अक्षरा, यातून सरळ सरळ अर्थ काय निघतो की त्यांना तुझ्याविषयी काहीतरी वाटतं ना. मला नाही वाटत तसं आहे. हे बघ, तू त्या इरासारखं इरेला पेटू नकोस. तू बोलल्या बोलल्या त्यांनी निखिलला कामावर घेतलं ना परत. हे बघ अक्षरा, त्यांचं प्रेम आहे ग तुझ्यावर, मग त्यांना तुझ्याविषयी काळजी वाटणारच नाही का? काळजी असेल तर ती काळजी दिसायलाही हवी ना. अगं अजूनही काही तुटलेलं नाही हे सगळं. हे बघ, आपणही थोडं नमतं घ्यायला हवं ना. बाबा मी तेच म्हणतेय, इथे नमतं घेण्याचा किंवा अडून राहण्याचा प्रश्नच येत नाही. प्रश्न हा आहे की माझी बाजू सत्याची आहे की नाही, आणि मला माहिती आहे माझी बाजू सत्याची. फक्त मी ते अजून सिद्ध नाही करू शकले. अजून म्हणजे मी ते सिद्ध करून दाखवणारच आहे. म्हणून मी अजून असं म्हटले. माझे प्रयत्न सुरू आहेत आई. अक्षू, तू हे भलतीकडेच नेतेस असं मला वाटतंय. अगं ते अधिपती एवढ्या काळजीने येतात इथे. आईच्या भीतीने ते बोलत नसतील कदाचित, पण याचा अर्थ त्यांनी तुला वाऱ्यावर सोडलाय असं तर होत नाही ना. तुझ्या काळजीपोटीच ते इथे येत आहेत ना.
बाबा ते तुम्हीच त्यांना विचारा. ही काळजी आहे की गिल्ट आहे त्यांच्या मनात. अक्षरा, तू आता भलतेच काहीतरी अर्थ काढतेस ग. अगं आई तसं नाहीये. हे बघ, काळजी करण्यात आणि मनात नुसतं गिल्ट असण्यात फरक आहे. जेव्हा माणूस समोरच्याची काळजी करतो ना, तेव्हा तो फक्त समोरच्याचा विचार करतो. पण जर अधिपती हे सगळं गिल्ट पोटी करत असतील तर ते अजूनही स्वतःचाच विचार करतायत, माझा नाही. आणि जोपर्यंत मला हे कळत नाही की त्यांना माझी काळजी आहे की त्यांच्या मनात फक्त गिल्ट आहे, तोपर्यंत त्यांच्या कुठल्याच वागण्याचा मी कसलाच अर्थ काढणार नाही. आणि तुम्हीही काढू नका. झोपूया आता आपण. आपलं सरकार स्वतःच्याच घरात लपून छपून चोरासारखे का बाहेर पडले असतील? काहीतरी घोळ आहे त्यांचा. जाऊ दे, नंतर बघू. आधी मोठ्या मालकांनी का बोलवलं ते बघूया. चला. हे रव्या कशाला आला असेल इथं? नशीब बघितलं नाही त्यानं. नाही ना? नाही 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 तर प्रश्न विचारून भांडावून सोडलं असतं त्यानं. चला, शाळेची वेळ झाली. चला. बोला मालक. बरं झालं आलास तू. तुला कोणी येताना बघितलं नाही ना? नाही, पण मी कुणाला तरी बघितलं. म्हणजे ते म्हणजे जाऊ द्या. तुम्ही का बोलवलं मला? भुवनेश्वरी घरात नाहीये ना? नाही, मॅडम घरात नाहीये. तू खात्री केलीस सगळीकडे बघून? मी खात्री केली, सगळीकडे बघितलं. मी सांगितलं होतं तसं अक्षराच्या घरी जाऊन बघून आलास? हो, वहिनी साहेबांच्या पण घरी बघितलं. त्या शाळेत गेल्या. अच्छा. पण मालक तुम्ही मला कशाला बोलवलं? सांगतो. आपल्याला अक्षराच्या घरी जायचंय आता. आपल्याला तर देवळात जायचं होतं. अरे देवळात पण जायचं, मी सांगतो. देवळात जायचं का घरला जायचं? माझं ऐकणार आहेस? हो. आपल्याला जायचंय अक्षराच्या घरी, पण बाकीच्यांसाठी आपण देवळात चाललोय. जर कोणी विचारलं तर सांगायचं की आपण देवळात निघालोय. कळलं? चालेल. लक्षात ठेवायचं, गोंधळ नाही. नाही नाही नाही. मला एक सांगा मालक, वहिनी साहेब माहेरी राहायला गेल्यात का? नाही, म्हणजे तुला काहीच माहिती नाही? नाही. हा, पण अधिपती सांगत होते काहीतरी मोठी स्टोरी झाली. ती हीच आहे का? ही स्टोरी आहे. अच्छा, मग आता आपल्याकडे वेळच आहे. सांगा ना मला. वेळ तुझ्याकडे आहे बाळा, माझ्याकडे नाही. हे बघ, मी तुला हे सगळं नंतर सांगेन. आत्ता तुझ्याकडे एक काम आहे, मला अक्षराच्या घरी घेऊन जायचं, आणि ते सुद्धा वेळेत कुणाला न कळू देता. चल, वेळ कमी. थांबा थांबा थांबा. तर अशी झाली बंडू नानांची फजिती. आवडला ना धडा? हा, आता कुणाला काही शंका असतील तर विचारा. विचारा. नाही म्हणजे ह्याच्यातनं बोध काय घ्यायचा? बोध असं काही नाही. ही रंजक गोष्ट आहे, ज्याचा त्यांना बोध घ्यावा. नाही म्हणजे ही जी काय तुम्ही गोष्ट सांगितली त्याच्यातनं मला काय बोध झाला माहिती आहे का? म्हणजे बघा, तुम्हाला पटतंय का? बंडू नानासनी कुलपाचं लई याड होतं, आणि सामान आणि वस्तू सुरक्षित राहण्यापेक्षा त्यासनी कुलूप दाखवायची लई हाऊस होती. आणि बंडू नाना होतं आगाऊ, ते काय कुणाचं ऐकाय नाही. बरोबर? हा, पुढे? आणि ह्यो आडगेपणा आला त्यांच्याच अंगाशी. त्यांनी चोराकडनं कुलप घेऊन सगळ्या घरात लावली. मग चोरांनी काय पद्धतशीरपणे ती कुलप ठेवली काढून, आणि सगळं सामान घेऊन पसार झाले. बरोबर? बरं, मग आपलं बी आयुष्य कवा कवा तसंच होतंय. आपण आपल्या एका धुंदीत असतोय, आपल्याला वाटतं आपलं सगळं बरोबरच आहे, आपल्याला असं वाटत असतं की आपलंच सगळं खरं आहे, आणि आपल्याच मनातला चोर कवा कवा आपल्यालाच कुलूप विकत असतोय, आणि मग तोच आपल्याला फसवून निघून जातोय. बघा, आपण दुसऱ्यांवर जी शंका घेतोय की नाही, ती कायम खरीच असते असं नाही. आपलं मनच शंकेखोर आहे, तेच आपल्याला फसवत असतंय, असा बोध मी घेतलाय. पण जर चोर सापडले असते तर बंडू नाना खोटे ठरले नसते.
पण सापडले असते तर ना, म्हणजे जर तरचा प्रश्न आहे. इथं तसं काहीच सांगितलेलं नाही नेमकं. गोष्टी संपूनच गेली. लेखकानं गोष्ट अशी अर्ध्यावरच सोडल्या का नाही गमतीशीर. त्यामुळे आता जी काही चूक आहे ती बंडू नानांचीच आहे ह्या गोष्टी. आता पुढे ते चोर सापडले का नाही सापडले आपल्याला काय माहिती, पण इथं तर बंडू नानांची चूक दिसते. आता वादात जिंकायचं ठरवलंच असेल तर कुणालाही चुकीचं ठरवता येतं. पण जो चुकीचं ठरलाय त्याने बी कवा तर स्वतःच्या मनाला विचारावं की असं आपण चुकीचं का ठरलो बाबा. कधी कधी गुन्हा केलेली माणसं पुराव्याअभावी निर्दोष सुटतात आणि निर्दोष माणसं शिक्षा भोगतात. मास्तरीनबाई धड्याविषयी बोलालोय मी. हा तर जाऊन दे. तुम्ही म्हणलासा ना ह्या गोष्टीचा बोध तुमचं तुम्ही घ्या. मग मास्तरीनबाई तुम्ही या गोष्टीचा बोध काय घेतला हो?